कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केएमटीच्या वाहतूक विभागातील पात्र रोजंदारी चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागातील रिक्त चालक आणि वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठ आणि नियमानुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याला शासनाने मान्यता दिली आहे। आज नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर केएमटीतील 156 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय अंतिम झाला। गेल्या 30 ते 35 वर्षांपासून न्यायाच्या प्रतिष्ठेत असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे। यापूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील 508 रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम करण्यात आले होते। केएमटीतील कर्मचाऱ्यांबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयांमुळे 156 कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे आभार आमदार राजेश क्षीरसागर यांनी मानले आहेत।